आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं डिमोशन होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कोकाटेंचं खातं आता अनिल पाटलांकडे जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। अनिल भाईदास पाटलांकडे कृषी खातं जाऊ शकतं अशी माहिती सूत्रांकडून कळते। कृषी मंत्री यांचं वारंवार केलेलं वादग्रस्त विधान आणि वादग्रस्त कृत्यांमुळे आता ते रडारवर आलेले आहेत। जनतेमध्ये देखील त्यांच्या संदर्भात अतिशय नाराजीचं वातावरण आहे आणि त्याचमुळे बहुतेक कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं डिमोशन होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि कोकाटेंकडे असलेलं कृषी खातं हे अनिल पाटलांकडे जाण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, वारंवार कृषी मंत्र्यांचं वादग्रस्त विधान आणि त्यामुळे त्यांचं डिमोशन होण्याची शक्यता वर्तवण्यात येते, काय सविस्तर माहिती? या संदर्भातला विचार राष्ट्रवादी पक्षाचे वरिष्ठ नेते जे ते करत असल्याची माहिती मिळते। कारण आपल्याला माहिती आहे की माणिकराव कोकाटे हे आधीही वादग्रस्त विधान करत होते आणि विशेषतः आता त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतरची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी वादग्रस्त विधान करणं सोडलेलं नाहीये। आजही त्यांची विधानं ही तितकीच दुखावणारी आणि वादग्रस्त ठरत आहेत। त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यामध्ये कुठली सुधारणा होत असताना दिसत नाही आणि म्हणूनच राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वांनी खांदेपालट करण्याचा निर्णय येत्या काळामध्ये ते घेतील असं दिसून येत आहे। कृषी खातं जे आहे ते माणिकराव कोकाटेंकडनं काढून दुसऱ्या कोणाला तरी दिलं जाईल अशी जोरदार चर्चा जी आहे ती राष्ट्रवादी पक्षामध्ये आता घडताना दिसून येत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या कालावधीमध्ये हा बदल बघायला मिळू शकतो। केवळ राष्ट्रवादी नाही तर आपण जर बघितलं तर इतर जे पक्ष आहेत म्हणजे विरोधक जे आहेत त्यांच्या वतीने सुद्धा वारंवार दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय, मोर्चे काढले जात आहेत, आंदोलनं केली जात आहेत आणि अंजली दमानी यांसारख्या सामाजिक कार्यकर्त्या त्यांनी पण मोहीम सर्वसामान्यांमधून उभी करण्याचा एक प्रयत्न सुरू केला आहे। त्यामुळे या सगळ्या दबावामुळे आता राष्ट्रवादीला हा निर्णय घ्यावा लागेल। युतीमधून सुद्धा महायुतीमधून सुद्धा आपण बघितलं की स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या वक्तव्याचा किंवा त्या कृतीचा निषेध केल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्यामुळं कुठेतरी आता राष्ट्रवादीनं, कारण ते राष्ट्रवादीच्या गटातले मंत्री असल्यामुळं, महायुतीतले जे 3 पक्ष आहेत त्यापैकी राष्ट्रवादी पक्षाचे ते मंत्री असल्यामुळं त्यांच्याबाबतचा निर्णय हा त्यांच्याच पक्ष नेतृत्वाला घ्यावा लागणार आहे आणि त्या दृष्टीनं आता हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळते। निश्चितच प्रणाली, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कृषी मंत्र्यांचं वारंवार केलेलं वादग्रस्त विधान आणि त्यांचा व्हायरल झालेला रमी खेळतानाचा व्हिडिओ यामुळे जनतेमध्ये नाराजी असल्यामुळे ते आता चांगलेच टार्गेटवर आलेले आहेत आणि त्यामुळेच की काय त्यांच्याकडून कृषी खातं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कोकाटेंना पत्त्याचा दाव चांगलाच भोवणार असं कळतंय। तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोकाटेंकडून आता कृषी खातं जाणार असल्याची माहिती मिळते आणि त्याचबरोबर अनिल भाईदास पाटलांकडे हे कृषी खातं जाऊ शकतं अशी देखील सूत्रांकडून माहिती मिळते। वारंवार कृषी मंत्र्यांकडून केलेली वादग्रस्त विधानं यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांच्या संदर्भात प्रचंड नाराजी होती आणि त्यानंतर त्यांचा सभागृहामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते सगळ्याच लोकांच्या टार्गेटवर आलेले होते आणि त्यामुळे त्यांच्या संदर्भात असलेली प्रचंड नाराजी, त्यांच्याच पक्षातून त्यांना मिळालेला घरचा आहेर या सगळ्या संदर्भामध्ये जनतेमध्ये देखील नाराजी आणि पक्षामध्ये देखील त्यांनी नाराजी ओढवून घेतलेली होती आणि त्याचमुळे बहुधा त्यांच्याकडून आता कृषी खातं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्यांचं डिमोशन लवकरच होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे असलेलं कृषी खातं हे अनिल भाईदास पाटलांकडे देखील जाण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येते। तर वारंवार कृषी मंत्र्यांनी वादग्रस्त विधान केलेले होते। तर याच संदर्भात बोलूयात, उबाटा पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, कृषी मंत्र्यांकडून वारंवार शेतकऱ्यांच्या मनाला वाईट वाटणारे विधान करण्यात आले, त्यानंतर त्यांचा सभागृहातला रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आता त्यांचं डिमोशन होण्याची बातमी समोर येते, आपली प्रतिक्रिया? ते डिमोशन करणं किंवा त्यांचा खातेपालट करणं ही तात्पुरती मलमपट्टी असेल।
मुळात माझं वारंवार पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की अशा पद्धतीने गोंगाट करणारे आणि आपल्या कार्यपद्धतीपेक्षा फक्त आणि फक्त अशी कुठली तरी वादग्रस्त विधानं करून सातत्याने चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे जे मंत्री आहेत, अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवणं ही काय अपरिहार्यता आहे? मुळात त्यांचा खातेपालट किंवा डिमोशन याही पेक्षा त्यांना मंत्रिपदावरून काढणे जास्त गरजेचे आहे. तर निश्चितच सुषमाताई, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. याच संदर्भात आणखी पुढे बोलूयात. बच्चू कडू देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सर, कृषी मंत्र्यांनी वारंवार केलेलं वादग्रस्त विधान, त्यांच्या वादग्रस्त कृत्यांमुळे त्यांना बहुतेक कृषी मंत्री खातं त्यांच्याकडून काढून घेण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. आपण काय सांगाल? हा, बरोबर आहे की कृषी मंत्री हे त्या शेतकऱ्यांचं पालकत्व स्वीकारलेलं असतं आणि पालकच जर असं वाटळ वक्तव्य केलं तर ते पहिले शेतकरी अडचणीत आहे आणि त्याचा पालकच जर अशा पद्धतीनं विचित्र विधान करून समोर येत असेल तर परिणाम शेतकऱ्यावर पडतो ना. निश्चित. आणि मला वाटतं ते जे होईल ते फार चांगलं होईल. आता हे कसं आहे, हे बोलणारे मंत्री आहे, म्हणजे बोलून द्वेष वाढवणारे आहे. पण अशा मंत्रालयात महाराष्ट्राचे अनेक मंत्री आहेत, ते बोलत काहीच नाही पण वाटोळं भरपूर करते, त्याचाही शोध घेतला पाहिजे. निश्चितच सर. तर धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. मोठी बातमी समोर येते. कोकाटेंना पत्त्यांचा डाव भोवणार आणि खांदेपालट होणार अशी माहिती समोर येते. तर अनिल भाईदास पाटील यांच्याकडे हे कृषी खातं जाणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून येते. कोकाटेंच्या वारंवार वादग्रस्त विधानामुळे, शेतकऱ्यांना दुखावणाऱ्या त्यांच्या विधानामुळे, त्याचबरोबर त्यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ, या सगळ्या गोष्टी त्यांना चांगल्याच भोवणार असं एकंदरीत लक्षात येत आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं जाणार असल्याची माहिती समोर येते आणि तेच कृषी खातं अनिल भाईदास पाटील यांच्याकडे जाईल अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते. कृषी खातं आता अनिल भाईदास पाटील यांना मिळणार असल्याची माहिती समोर येते. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना जेव्हापासून कृषी खातं मिळालंय तेव्हापासून सतत त्यांनी वारंवार वादग्रस्त विधाने केलीत. पीक विम्याच्या पैशातून शेतकरी लग्न समारंभ करतात अशी देखील विधानं यांनी केलेली आहेत. त्यामुळे आता त्यांचं डिमोशन होण्याची शक्यता आहे.